सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती. त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही. पण मी सर्व शेतकऱ्यांना, इथे नसलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून, जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही, पण बी काहीतरी असावा. म्हणजे समजा द्यायचं आहे, आता सरकारला घ्यायचंच आहे, काय असावं, तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे, या देशातल्या राज्यातलं सर्वात चांगलं भूसंपादनाची किंमत कुठं मिळाली आहे, या भागातले रेडी रेकनर काय आहे, रेडी रेकनर सोडा मार्केट रेट काय आहे, त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं, जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं, किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे, 1 2 3 4 5 7 8 काय मागण्या आहे, तुम्ही एक तर आम्हाला 7 दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे, काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायची आहे. किंवा मग शासन तुम्हाला कळवेल 7-15 दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे, आमचा हे आमच्या सर्व राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल, आणि जे जे कायदे तोडता येत नाही, थोडा बेंड करून सुद्धा कायदा बेंड करून काय करता येईल, याच्या भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे. शेतकऱ्यांनी तशी तयारी फार दर्शवली नाही की आम्हाला जागा द्यायची आहे, पण मला या ठिकाणी शेतकऱ्याला विनंती करायची आहे